आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मंदिरात जाताना आपण घंटा वाजवतो. पण पण त्यामागचे विज्ञान किंवा त्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? घंटेचा आवाज मन खरंच शांत करतं का? नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं का? आणि खरंच ओम सारखा आवाज असतो का? या संपूर्ण प्रश्नांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलमध्ये. जे अनेक वर्षापासून आपल्या परंपरेत आहे, मंदिरात जाताना घंटा वाजवावी, पण फार कमी लोकांना त्याचा अर्थ माहीत आहे. आपण सगळे मंदिरात जातो आणि सवयीने घंटा वाजवतो. पण कधी विचार केला आहे का, ही फक्त धार्मिक परंपरा आहे की यामागे काही खोल कारण आहे? का असते प्रत्येक मंदिरात घंटा? का पूजा घंटा वाजवल्याशिवाय अपूर्ण मानली जाते? मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवली जाते, त्यामुळे एक पवित्र वातावरण निर्माण होते. पुराणानुसार घंटा वाजवल्याने पाप दूर होतात आणि भक्तीची ऊर्जा निर्माण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर घंटा वाजवल्यावर एक विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. तो आपल्या मनाला एकाग्र करतो. हा आवाज ऐकल्यावर आपले विचार शांत होतात आणि मन स्थिर होते. असेही मानले जाते की घंटेचा आवाज ओम या उच्चारासारखा असतो, जो मनाची शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जागवतो. घंटा वाजवल्यावर मंदिरात एक विशेष ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्यामुळे वातावरण अधिक पवित्र आणि सकारात्मक बनते. घंटेचा नाद आपल्या शरीरावरही परिणाम करतो. तो मन शांत करतो आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. इतकंच नाही, तर तो आपल्या शरीरातील चक्रांवरही प्रभाव टाकतो. घंटेचा आवाज हवेमध्ये पसरतो आणि वेगाने प्रवास करतो. असे मानले जाते की या ध्वनीमुळे सूक्ष्म जंतू आणि विषाणू नष्ट होतात. म्हणूनच मंदिरातील हवा अधिक शुद्ध आणि सकारात्मक होते. जेव्हा आपण घंटा वाजवतो, तेव्हा तिचा नाद आपल्या शरीरातून जमिनीवर उतरतो आणि तणाव, चिंता आणि नकारात्मकता दूर होते. आपण शांत मनाने देवासमोर उभे राहतो. म्हणूनच म्हणतात, घंटा नसली तर पूजा अपूर्ण राहते. पण एक प्रश्न अजूनही उरतो की मंदिरातून बाहेर येताना घंटा का वाजवत नाहीत? याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा.